नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत आणि तितकीच चविष्ट अशी ओल्या तुरीच्या सोल्यांची आमटी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर तुरीचे शेंगा सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, इथं मी तुरीच्या शेंगा सोले 1 वाटी घेतलेले आहेत। इथं मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 पळी तेल टाकून हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे, ते पण भाजून घ्यायचं आहे। तर यामध्येच मी सोले टाकून घेणार आहे, हे सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे। आता यामध्येच मी थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे, सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, सर्व भाजून झालेलं आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। सर्व आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जास्त पण बारीक नाही करायचं। हे बघा, मी असं वाटून घेतलेलं आहे। इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत थोडे। इथं मी 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, ते घालून घेत आहे। थोडासा कढीपत्ता। आता यामध्ये सोले बारीक करून घेतलेले आहे, ते घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि ते पण छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। भाजीला गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट आमटी शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर मीडियम गॅसवर आमटीला छान अशी उकळी काढून घेऊया। हे बघा, आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, ते मिक्स करून घेऊया। आता ही झणझणीत आणि चविष्ट अशी आमटी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला